पत्रकारांवर हल्ला, काळ्या रिबनसह रस्त्यावर उतरून संतापाचा उद्रेक. उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. पत्रकारांची मुस्कटदाबी थांबवा या घोषणांनी परिसर दणाणला. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. अकोला महाराष्ट्र येथून संजय दास यांचा रिपोर्ट. अकोला जिल्ह्यातील पत्रकारांवर ठोठावलेल्या 5 दिवसांच्या कोठडीच्या शिक्षेविरोधात मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या रिबन बांधून पोलीस बंदोबस्तात तीव्र निषेध नोंदवला आणि आंदोलन केले. विधान परिषदेतील विशेष अधिकाराचा वापर करत महिला पत्रकार सौ हर्षदा गणेश सोनवणे यांच्यासह अन्य पत्रकारांवर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पत्रकारांवरील कारवाई मागे घ्या, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांची मुस्कटदाबी थांबावी, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिट जाएगा अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या निषेध आंदोलनात विलास नसले, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, प्राध्यापक दीपक जोशी, दिलीप देशमुख, दीपक अग्रवाल, संजय उमक, अनिल अग्रवाल, संतोष माने, बाळासाहेब गणोरकर, प्रतीक कोहेकर, मिलिंद जामनिक, रोहित सोळंके, श्याम वाळस्कर, आदित्य महाजन, रवी खिराडे, जयप्रकाश रावत, गौरव अग्रवाल, सुमित सोनवणे, प्राध्यापक LD सरोदे, योगेश आगासे, नरेंद्र खवले, अंकुश अग्रवाल, प्रेमराज शर्मा, दीपक थोरात, मच्छिंद्र भटकर, अजय प्रभे, प्रकाश वानरे, विलास वानखडे, विलास सावळे, बबलू यादव, ॲडव्होकेट निलेश सुखसोहळे आदी पत्रकार सहभागी झाले होते. न्याय न मिळाल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा देत याची सर्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील असा इशारा पत्रकारांनी दिला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय दास, अकोला. आतापर्यंत काय होतं की पत्रकारांवर हल्ले होत होते, परंतु आता त्या हल्ल्यांच्या संदर्भात आपण शासनाकडे न्याय मागत होतो. आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहातून. आणि अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील, हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाच आहे एक प्रकारचा तो पत्रकारावरचा. आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे, आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे? मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल की आपली ताकद वाढवावी लागेल. आपली ताकद वाढवावी लागेल म्हणजे आपलं संघटन वाढवावं लागेल, आपलं संघटन मजबूत करावं लागेल. आणि पत्रकारांनी आता वेगवेगळ्या संघटनांच्या गुंताळ्यात न अडकता एक पत्रकार म्हणून संघटित राहणं आवश्यक आहे. पत्रकार म्हणून पत्रकार जेव्हा संघटित राहील तेव्हाच तो त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल. आता शासनही त्याच्या बाजूला नाही. शासनानं आता कायदाही केलेला आहे कायदा आधीच. आता कायदा करणारं जे शासन आहे, शासनच जर पत्रकाराला असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल तर मग काय करणार? म्हणून मी सांगतो की एकच आपण संघटित व्हा आणि एकजूट आपली निर्माण करा आणि यांना दाखवून द्या की आम्ही लेखणीही चालवतो आणि शस्त्रही चालवतो. मग जर काम पडलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या न्यायासाठी आम्ही झगडू. आतापर्यंत आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आमची लेखणी झिजवत आलो आणि आज आमच्यावर जर असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र आम्हाला आता हल्लेखोरांच्या सोबतच शासनाला देखील आव्हानाची भूमिका घ्यावी लागेल.